शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांचे खंदे समर्थक असणारे शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील संदीप देशमुख यांची मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे संदीप देशमुख यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। विविध स्तरातून त्यांच्या निवडीचे उत्साहात स्वागत करून अभिनंदन केलं जात आहे। आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून संदीप देशमुख यांची ओळख असल्यानं शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित असणाऱ्या शेत पानंद रस्ते या प्रश्नांसाठी शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही निवड करण्यात आल्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील त्यांचे खंदे समर्थक असणारे कार्यकर्त्यांनी देशमुख यांचं स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केलाय। बालम टाकळी येथील तंटामुक्ती अध्यक्ष कासम मामा शेख, माजी उपसरपंच अशोक खिळे, रतनभाऊ देशमुख, राजू काका देशमुख, राठोड सर, पत्रकार जयप्रकाश बागडे, पांडुरंग निंबाळकर, बबनराव लोणकर, भाऊसाहेब बामदळे, दिलीप भोंगळे, सखारामशी वाघुंबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्त्याच्या कमिटीवर माझी निवड केली व मला तालुक्याच्या कमिटीवर घेतल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व मला काम करण्याची संधी दिली, जनतेपर्यंत जायची संधी दिली व जे राहिलेले रस्ते हे यांची करण्याची मला कमिटीच्या माध्यमातून एक संधी प्राप्त झाली व लोकांपर्यंत जायची एक मला संधी प्राप्त केल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व काम करण्याची मला एक चांगली उमेद व संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। एबी न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।